श्री स्वामी समर्थ. देवघरामध्ये गजलक्ष्मी ठेवता का? कशा ठेवायच्या? गजलक्ष्मी घरामध्ये आणताना कोणती काळजी घ्यायची? देवघरामध्ये ठेवताना काही चुका ज्या आहेत, ज्या कटाक्षाने टाळायच्या, आज त्याबद्दल माहिती देणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक विनंती करेल. व्हिडिओ थोडा जरी मनापासून आवडला ना, व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता तुमच्या जर मनात विचार चालला असेल की तुम्हाला गजलक्ष्मी आणायची आहे, तर तुम्ही बरोबर व्हिडिओ बघत आहात. किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवलेली आहे पण तुम्हाला माहीत नाही आहे की कोणत्या दिशेला कशी ठेवायची आहे. आज ही पूर्ण माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. गजलक्ष्मी आणताना थोडीशी काळजी घ्यायची. गजलक्ष्मी शक्यतो पितळी आणावी. गजलक्ष्मी ही चांदीमध्ये असते. पितळी आणताना भरीव गजलक्ष्मी अत्यंत शुभकारी असते. चांदीचेही भरीव आणावे, पण चांदी ही सगळ्यांनाच परवडणारी नाही आहे. सध्या खूप महाग झालेली आहे, त्यामुळे पितळी भरीव गजलक्ष्मी ही अत्यंत शुभकारी. त्याचबरोबर एक गोष्ट, गजलक्ष्मी जी आहे ती आणताना अशा पद्धतीनं आणावी. म्हणजे गजलक्ष्मीचा जे हत्ती आहेत ना, त्यांना गजलक्ष्मी म्हणतात. कारण काय, तर लक्ष्मीचं एक रूप आहे हे. जसं श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे, त्याचप्रमाणे गजलक्ष्मी हे लक्ष्मी मातेचं एक रूप आहे बरं का. अत्यंत शुभकारी, घरामध्ये स्थिरता, धन, समृद्धी, त्याचबरोबर सुख समृद्धी, आरोग्य आणि स्थिरता देणारी ही गजलक्ष्मी आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये गजलक्ष्मी असायलाच हवी. आता गजलक्ष्मी कशी स्थापन करावी, कोणती आणावी, थोडीशी काळजी घ्यावी. आता ही गजलक्ष्मी जी दिसत आहे हे भरीव आहेत बरं का, हत्ती. आता हे हत्ती भरीव आहेत, पण आणताना कोणती गोष्ट लक्षात ठेवावी. हत्तीचा उजवा पाय पुढे असावा आणि सोंड वरती केलेली असावी. म्हणजे ती गजलक्ष्मी ही आशीर्वाद रूपातमध्ये असते. आता देवघरामध्ये ठेवताना कसे ठेवावे, तिथं मात्र चूक होता कामा नये. बरेच जण काय करतात, देवघरामध्ये चुकीच्या दिशेला ठेवतात आणि मग त्यांना जो हवा तो परिणाम बघायला मिळत नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हत्तीचा उजवा पाय पुढे असायला हवा आणि दोन्ही पाय एकाच सोबत नसावेत. उभा असलेला हत्ती, खाली सोंड असलेला हत्ती कधीही घरामध्ये आणू नये. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट, पोगर असलेले म्हणजे खूप वजनाला हलके, वरतून फक्त मुलामा दिलेला आणि आतमध्ये पोगर असलेले असे हत्ती कधीही ठेवू नयेत. आता कोणी कोणी बघा, आधी छोटे हत्ती 2 घेतं, नंतर एखाद्या शुभप्रसंगी दुसरे 2 हत्ती घेतं. मग अशा वेळेला कोणती काळजी घ्यायची? जेव्हा आपण सुरुवातीला घेतो तेव्हा छोटीशी साईज असावी बरं का, आणि नंतर जेव्हा आपल्याला परत घ्यायची आहे तेव्हा मोठ्या साईजमध्ये घ्यावे. जसे हे बघा, माझे छोटे आहेत आणि नंतर मी थोडे मोठे घेतलेले आहेत. गजलक्ष्मी ही जोडीच्या रूपामध्ये असावी, सिंगल गजलक्ष्मी नसावी बरं का. आणि हे ठेवताना कसे ठेवायचे, कोणी कोणी एका रांगेमध्ये ठेवतं बरं का. मग काय करायचं, आधी सगळ्यात मागे जो आहे लहान गजलक्ष्मी असावी आणि नंतर मग पुढे मोठी असावी. म्हणजे हे बघा, आपली जी प्रगती आहे, समृद्धता आहे घरामध्ये, छोट्यापासून प्रगती होत होत मोठ्यापर्यंत गेलेली, हे त्याचं प्रतीक आहे. अशा पद्धतीनं. आणि घेताना एकच काळजी घ्यायची, गजलक्ष्मी ही पोगर नसावी. तुमच्याकडे गजलक्ष्मी घेण्यासाठी पैसे नसतील किंवा तुमची अडचण असेल, तुम्ही मातीचे घेऊ शकता, अत्यंत शुभकारी आहेत. पण फक्त एकच अट आहे की ते भरीव असावेत. पोगर गजलक्ष्मी चांदीची जरी असेल तरी ती घरामध्ये आणू नये, कारण ती कोणत्याही प्रकारे फलस्वरूपात फलदायी ठरत नाही. त्यामुळे हा नियम कटाक्षाने पाळावा. आता गजलक्ष्मी देवघरामध्ये कशी ठेवावी, तर समजा मध्यभागी माता लक्ष्मीचा मूर्ती ठेवलेली आहे, तर गजलक्ष्मी ही अशी आपल्याकडे तोंड करून असावी. म्हणजे आपण देवघरामध्ये देवपूजा करताना आपलं तोंड देवाकडे असतं की नाही, तर जसं देवाच्या मूर्तीचं तोंड आपल्याकडे आहे, तसंच गजलक्ष्मीचं तोंड हे आपल्याकडे असावं. किंवा थोडंसं क्रॉसमध्ये, म्हणजे थोडंसं तिरकं या स्वरूपात जरी ठेवली तरी चालती बरं का. हत्तीची सोंड ही उभी असावी, हत्ती चालता असावा, त्याचबरोबर हत्तीचा उजवा पाय पुढे असावा. चालत्या स्वरूपातली गजलक्ष्मी अत्यंत शुभकारी असते. गजलक्ष्मीची सोंड जी आहे ती आपल्याकडे तोंड करून असावी. हे नियम खूप महत्त्वाचे आहेत. घरामध्ये सुख समृद्धी, बरकत, त्याचबरोबर संपन्नता
येण्यासाठी गजलक्ष्मीचा उपयोग केला जातो. शुक्रवारच्या देवीच्या पूजनामध्ये श्रीयंत्रासमोर गजलक्ष्मी ठेवतात. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मीच्या पूजनाच्या वेळेला गजलक्ष्मी समोर ठेवली जाते. गजलक्ष्मी ही घरामधली दृष्टी निवारण्याचं सगळ्यात मोठं काम करत असते. त्यामुळे जर तुमच्या विचारात असेल की गजलक्ष्मी घेऊन यायची, शुक्रवारी घेऊन या, पौर्णिमेला पूजा करा. त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका.